नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे, कारण आता त्यांना 10,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. कारण योग्य भाव न मिळाल्यामुळं त्यांचं नुकसान झालेलं होतं आणि त्या नुकसानीची भरपाई म्हणून त्यांना आता अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तर अर्थसहाय्य कोणकोणत्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे आणि यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर इथं तुम्ही पाहू शकता, सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत तर 29 जुलै 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि शासन निर्णय काय आहे पहा. राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रातील सरसकट ₹1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे तुमच्याकडे जर 20 गुंठे क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रासाठी तुम्हाला ₹1,000 आणि जास्तीत जास्त प्रति हेक्टरी ₹5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत. म्हणजे जर तुमच्याकडे 2023 खरीप हंगामामध्ये 20 गुंठे कापूस किंवा सोयाबीन असेल तर तुम्हाला त्यासाठी ₹1,000 तर 2 हेक्टरपर्यंत जर असेल तर याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त हेक्टरी ₹5,000 प्रमाणे ₹10,000 अर्थसहाय्य मंजूर करण्यात येत आहे. वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ₹1548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ₹2646.34 कोटी अशी एकूण 4194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे. सदरचा खर्च कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादक वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्षकाखाली मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट ₹1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर ₹5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. त्यानंतर इथं पहा, राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्यकर्ता पात्र राहतील. म्हणजे याच्यासाठी महत्त्वाची अशी अट आहे की सन 2023 खरीप हंगामामध्ये जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली असेल तरच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे. हे ई पीक पाहणीद्वारे तुम्ही सोयाबीन किंवा कापूस पिकाची सन 2023 खरीप हंगामामध्ये जर नोंदणी केलेली असेल तर त्याच्यासाठीच तुम्हाला अर्थसहाय्य देण्यात येईल. ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसारच व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक्ड बँक खात्यात केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या DBT माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल. म्हणजे हे अर्थसहाय्य आता तुम्हाला DBT मार्फत ज्या खात्याला तुमचा आधार लिंक आहे त्या खात्यामध्ये ऑटोमॅटिक तुम्हाला येणार आहे. सदर योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित आहे. म्हणजे ही योजना फक्त हे अर्थसहाय्य फक्त जर तुमच्या खरीप हंगाम 2023मध्ये तुमच्याकडे सोयाबीन किंवा कापूस असेल आणि त्याची ई पीक पाहणी ॲपद्वारे जर तुम्ही नोंद केली असेल तरच तुम्हाला हे अर्थसहाय्य मिळणार आहे. सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्याची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. म्हणजे हे जे अर्थसहाय्य आहे ते तुम्हाला कसं मिळणार आहे याच्यासाठीचे नियम, अटी आणि याची कार्यपद्धती लवकरच कळवण्यात येईल. त्याचा अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. या GRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तसेच महाराष्ट्र शासनाच्या maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही तुम्हालाही हा GR पाहता येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.